राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट्र सुन्न असतानाच जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे। मोराड गावात एका नराधम पित्याने आपल्या अवघ्या 3 दिवसांच्या नवजात मुलीची निर्घृण हत्या केली आहे। या प्रकरणी पहूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या आहेत। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कृष्णा लालचंद राठोड, वय 26, राहणारे मोराड असे आहे। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार कृष्णा याला आधीच 3 मुली आहेत। त्याला चौथ्या वेळी मुलगा होईल अशी अपेक्षा होती, मात्र 13 नोव्हेंबर रोजी त्याच्या पत्नीने पुन्हा एका मुलीला जन्म दिला। यामुळे तो प्रचंड संतापलेला होता। या रागातूनच गुरुवारी 25 डिसेंबर सायंकाळी त्याने घरातील जड लाकडी पाटा मुलीच्या डोक्यात घालून तिची हत्या केली। घटनेनंतर सुरुवातीला कुटुंबियांकडून हा अपघात असल्याचे भासवण्यात आले होते। आंघोळ घालताना मुलगी हातातून निसटून खाली पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती। मात्र पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता अहवालात डोक्यावर गंभीर प्रहार झाल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले। संशय बळावल्याने पोलिसांनी कृष्णा राठोड याची कसून चौकशी केली आणि अखेर त्याने आपला गुन्हा कबूल केला। या घटनेनंतर धक्कादायक बाब म्हणजे स्वतःच्या रक्ताच्या नात्यातील कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते। समाजातील या उदासीनतेमुळे अखेर पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिमरे यांनी स्वतः फिर्यादी होऊन हत्येचा गुन्हा दाखल केला। आरोपी कृष्णा राठोड याला 25 डिसेंबर रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत।